नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सर्व लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ज्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी करणार नाहीत त्यांचा पुढील हप्ता बंद होऊ शकतो. जी-आर आल्यापासून ई-के-वाय-सी करण्याची मुदत 2 महिन्याची आहे. परंतु आता ई-के-वाय-सी करत असताना यामध्ये तुम्हाला महिलेचा आधार नंबरही टाकायचा आहे आणि महिलेच्या पतीचा किंवा जी अविवाहित महिला असेल त्यांना वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तो ओ-टी-पीनं व्हेरिफाय करायचा आहे. आता यामध्ये काही महिलांना अशी अडचण येत आहे, की ज्या विधवा महिला आहेत, अशांचे पती मयत झालेले आहेत, वारलेले आहेत आणि काही अविवाहित ज्या महिला आहेत, त्यांचे वडील मयत झालेले आहेत, वारलेले आहेत. अशामध्ये त्यांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा आहे, यामध्ये खूप सारं कन्फ्युजन आहे आणि त्याबद्दलचीच विचारणा कमेंट बॉक्समध्ये केली जात आहे. त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जर विधवा महिला असेल आणि त्यांच्या पतीचा देहांत झालेला असेल, मयत झालेले असतील, तर त्यांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा आहे, याबद्दल सध्या वेबसाईटवर कुठलाही पर्याय ऑप्शन देण्यात आलेला नाही. एखादी अविवाहित महिला असेल, तिच्या वडिलाची मयत झालेली आहे, वारलेले आहेत, तर त्यांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा आहे, यासाठीही कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही, दुसरा ऑप्शन देण्यात आलेला अशा महिलांनी सध्या तरी इथं तुम्हाला पाहायला मिळेल वडिलांचा पतीचा आधार कार्ड क्रमांक. येथे तुम्हाला सध्या ई-के-वाय-सी करायची नाही, तुम्हाला थोडे दिवस थांबायचं आहे. याचं शासनाकडून नवीन अपडेट येईल, नवीन माहिती येईल आणि त्यानंतरच तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी घाई करू नका, कारण यामध्ये ई-के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर एडिटचा ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्हाला थोडे दिवस थांबायचं आहे. यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. जर महिलांचे पती वारलेले असतील किंवा अविवाहित महिलांचे वडील वारलेले असतील, तर त्यांनी ई-के-वाय-सी करण्यासाठी थोडे दिवस थांबायचं आहे. याचं नवीन अपडेट झाल्यानंतर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.